एक 10-15 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी फक्त नवरा बायको असतील. सो ह्या गोष्टी तुम्हाला कशा वाटतात किंवा पुढच्या 10-15 वर्षांनी काय काळ असेल? आता असं झालेलं आहे की मुलं 25-26व्या वर्षी शिक्षण पूर्ण करणार, मग त्याच्यानंतर ते पालकांना सांगतात की नाही, इव्हन पालक सांगतात, म्हणजे आमच्याकडे रजिस्टर करतात 26व्या वर्षी आणि मग नंतर 2-4 दिवस सांगतात की नाही. आणि काय होतं की स्थळं यायला लागली ना, तर त्यांना लोकांना असं वाटत असतं की आपण लग्न आत्ता सुरुवात केली तर 2 वर्षांनी जमेल, परंतु जरुरी नाहीये. काही वेळेला लगेच सुद्धा रिस्पॉन्स येतो. मग त्यांना असं वाटतं की अरे लगेच रिस्पॉन्स एवढ्या लवकर आपल्याला करायचं नाही ना, आमचं बंद करा, सध्या काय आम्हाला करायचं नाही, मुलगीला अजून 2 वर्ष करायचं नाही. पण हे 2 वर्षांनंतर काय होणार आहे हे त्यांना माहीत नसतं. आणि अशा वेळेला आणि अजून कसं माहितीये की एक वेगळा विषय आहे की सौंदर्य बघितलं जातं, सौंदर्याची जी परिमाणं आहेत ना ती पूर्वीचीच आहेत. मुलगी 21-22व्या वर्षी आहे ना, ही अतिशय म्हणजे बारीक असू शकते, स्लिम ट्रिम असू शकते, परंतु तीच मुलगी 27-28व्या वर्षी तिच्यामध्ये हार्मोनल चेंजेस आणि ह्याच्यामुळे तिचे आणि खाण्याचं फूड कल्चर, कारण आज मुलं पैसे हातात आहेत त्यांच्या कमवत आहेत, त्याच्यामुळे पिझ्झा बर्गर हे सगळं जे असं खाल्लं जातं त्याच्यामुळे त्यांचा इफेक्ट त्यांच्या शरीरयष्टीवर होतो. आणि मग 27व्या वर्षी ती जर मुलगी जर जाडी झाली असेल ना तर तिच्या लग्नाचा प्रॉब्लेम येतो परत. कारण का तर मुलाला जाडी मुलगी नको असते, त्याला ती स्लिम अँड ट्रिम हवी असते. असं आहे. मुलाला टक्कल पडू शकते 30-31व्या वर्षी. आजकाल ते जास्त प्रमाणात टक्कल पडलं तरी त्याचं लग्न होत नाही, कारण मुलींना टक्कल पडलेला मुलगा नको हवा असतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या जर तुम्ही योग्य वयात जर लग्न केलं ना, कारण 27व्या वर्षी लग्न झालं एखाद्या मुलाचं 25-26 वर्षाच्या मुलीशी आणि त्याला 31व्या वर्षी लग्न टक्कल पडलं तर काही ती मुलगी त्याला सोडून देणार नसते. परंतु तो जर मुलगा 31-32व्या वर्षी आला आणि तो जर टक्कल त्याला पडलेला असेल तर ती मुलगी बघते नको मला हा नको, कारण तिच्यासाठी वेगळा ऑप्शन अवेलेबल असू शकतो. असं आहे. तर त्याच्यामुळे लग्न हे योग्य वयात झालं पाहिजे.